नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जयदुर्कर जी ए आपलं सहर्ष स्वागत करतो। सहकार विषयातील पहिले प्रकरण आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे की ज्या प्रकरणाचं नाव होतं सहकार अर्थ इतिहास वैशिष्ट्ये आणि महत्त्व। या प्रकरणामध्ये आपण सहकार ही जी संकल्पना आहे ही सविस्तरपणे या ठिकाणी समजावून घेतलेली आहे। सहकार या संकल्पनेचा जो अभ्यास आपण या ठिकाणी सखोल पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे की सहकार ही मानवी सहजीवनाची संबंधित अशी एक संकल्पना आहे की ज्या माध्यमातून सहकार चळवळीचा उदय झाला। मानवी घटक एकत्र येऊन एकत्रितरित्या काम करून आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातून काम करणं या सर्व प्रकारच्या प्रवृत्ती या सहकार संकल्पनेच्या माध्यमातून उदयास आल्या आणि त्यातून हा जो सहकार संघटन प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी उदयास आलेला आपण लक्षात घेतलेला आहे। आता या सहकारी संस्था कशा उदयास आल्या हे आपण या सहकारी चळवळीच्या माध्यमातून लक्षात घेतलेलं आहे। या पहिल्या प्रकरणामध्ये सहकार संकल्पना त्यासोबतच सहकाराचा अर्थ आपण लक्षात घेतला होता की सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणं असेल, कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये एकत्रित राहणं व काम करणं या स्वरूपाचा अर्थ आपण लक्षात घेतलेला होता। त्यासोबतच एच कॅल्व्हर्ट, श्री वैकुंठलाल मेहता यांनी दिलेल्या व्याख्या देखील आपण या ठिकाणी अभ्यासल्या। त्यानंतर सहकाराचा जो इतिहास आहे तो आपण जागतिक पातळीवर जो काय आहे तो अभ्यासलेला आहे। जसं की सहकार चळवळ युरोप खंडातील इंग्लंड या देशामध्ये सर्वप्रथम त्या ठिकाणी उदयाला आली। त्यामध्ये रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकार चळवळीचे जनक म्हणून देखील ओळखलं गेलं। त्यासोबतच 28 कामगार किंवा 28 जे काही विणकर होते की ज्यांनी रॉसडेलमध्ये एकत्रित येऊन त्या ठिकाणी रॉसडेल इक्विटेबल पायनियर सोसायटी लिमिटेड या पहिल्या सहकारी संस्थेची स्थापना त्यांनी केली। ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासल्या। त्यानंतर भारतीय देश किंवा भारत देशामध्ये कशा पद्धतीने सहकार चळवळ कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आला की ज्यामध्ये एक सहकार कायदा 1904 जो होता तो अगोदर अस्तित्वात आला आणि त्यातील ज्या काही त्रुटी किंवा उणिवा होत्या त्या भरून काढण्याकरिता दुसरा सहकार कायदा संमत केला गेला 1912 रोजी। तर या माध्यमातून देशामध्ये या सहकार चळवळीला चालना देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं। पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देखील सहकार चळवळ विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि या सर्व गोष्टींमध्ये सहकार चळवळ ही देशामध्ये रुजलेलं आपण बघितलेलं आहे। त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये देखील आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये देखील सहकार कायदा 1960 अंतर्गत सहकार चळवळ ही त्या ठिकाणी विकसित झालेली आहे। हे आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सहकारी संस्था अनेक क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी स्थापन झाल्या की जसं की सहकारी पतपुरवठा संस्था असेल, सहकारी गृहनिर्माण संस्था असतील, सेवा सहकारी संस्था असतील, प्रक्रिया सहकारी संस्था असतील, या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था उदयास आल्या। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पहिला जो साखर कारखाना आहे प्रवरानगर या ठिकाणी त्या ठिकाणी स्थापन झाला की ज्यामध्ये प्राध्यापक धनंजय गाडगीळ आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव घे पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा सहकारी कारखाना प्रवरनगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सुरू झाला। तर अशा पद्धतीने सहकार चळवळ जी आहे ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी विकसित झाली आली आहे। या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला होता। तर अशा पद्धतीने सहकाराचा जो आपण पाया आहे तो आपण अभ्यासला। त्यासोबतच सहकाराची जी वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहे की त्या ठिकाणी सहकारामध्ये समानता किंवा मध्यस्थांचं उच्चाटन किंवा त्या ठिकाणी समन्वय या सर्व प्रकारची किंवा लोकशाही या सर्व प्रकारची वैशिष्ट्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला। त्याचबरोबर सहकारी संस्था या कशा महत्त्वपूर्ण आहेत देशासाठी किंवा राज्यासाठी याचा देखील आपण अभ्यास केला की सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आर्थिक विकास घडवून आणण्याचं कामही त्या ठिकाणी केलं जात आहे। या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी विविध मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलेल्या आहेत। तर अशा प्रकारचा जो अभ्यास आहे हा आपण पहिल्या प्रकरणामध्ये केलेला आहे की ज्या अनुषंगाने तुम्हाला निश्चितपणे सहकार संकल्पना समजलेली असेल, सहकाराशी निगडित असलेले जे काही घटक आहेत या सर्व गोष्टींची कल्पना तुम्हाला या पहिल्या प्रकरणात आलेली असेल।
त्यानंतर आता आपण या ठिकाणी दुसरं जे काही प्रकरण आहे हे दुसरं प्रकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास. विविध संघटन किंवा विविध व्यवसाय संघटन प्रकार जे आहेत की जे अस्तित्वात आहेत, सहकारी संस्थेसोबतच इतरही व्यवसाय संघटन प्रकार आहेत की व्यवसाय संघटन प्रकार की ज्यामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय हे त्या ठिकाणी केले जातात की ज्यामध्ये छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी केले जात असतात, त्या माध्यमातून व्यापार घडून येतो. आणि या व्यवसाय संघटना ज्या आहेत या व्यवसाय संघटना यांच्यामध्ये त्या ठिकाणी वस्तूंची निर्मिती केली जाते, त्या ठिकाणी वस्तूचं उत्पादन केलं जातं, त्यासोबतच खरेदी विक्री, त्यासोबतच वाहतूक या सर्व घटकांना जोडण्याचं काम या व्यवसाय व्यापाराच्या माध्यमातून केलं जातं. आणि या व्यवसाय संघटना या न त्या कारणाने त्या ठिकाणी अस्तित्वात येत असतात. मग आता व्यवसाय संघटना ज्या आहेत की ज्यामध्ये आपल्याला त्या व्यवसाय संघटना म्हणजे काय हे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता व्यवसाय संघटना अभ्यासत असताना त्या ठिकाणी जसं की व्यापारी संघटना म्हणजे अशी रचना की जी औद्योगिक किंवा व्यापारी कार्य करेल आणि वस्तूंचे उत्पादन व पुरवठा यांच्या माध्यमातून फायदा मिळवेल, अशा प्रकारची अशा प्रकारची जी संघटना आहे त्याला व्यापारी संघटना किंवा व्यवसाय संघटना म्हणून ओळखलं जातं. म्हणजे कुठलीही व्यवसाय संघटना जी आहे ती औद्योगिक किंवा व्यापारी दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उत्पादन करते, वस्तू व सेवा निर्माण करते आणि त्या वस्तू व सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून या व्यवसाय संघटना त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि यांचा जो मूळ उद्देश आहे की नफा मिळवणं, या उद्देशाने या सर्व व्यवसाय संघटना काम करत असतात. तर अशा ज्या व्यवसाय संघटना आहेत ह्या कोणत्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. तर यामध्ये या व्यवसाय संघटनांचा आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. प्रकरणाचं नाव जर आपण बघितलं की विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास. आता विविध व्यवसाय संघटन प्रकार जर म्हटलं तर कुठल्या प्रकारचे व्यवसाय कार्यरत आहेत की ज्यामध्ये एकल व्यापारी संस्था हा पहिला व्यवसाय संघटन प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. त्यानंतर भागीदारी संस्था असेल, प्रमंडळ की ज्याला आपण संयुक्त भांडवली संस्था म्हणूयात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय संघटन प्रकार जे आहेत यांचा आपल्याला या सहकारी संस्थेचे तुलनात्मक जो अभ्यास आहे तो या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर या ठिकाणी विविध व्यावसायिक संघटना ज्या आहेत ह्या एकदम काही निर्माण झालेल्या नाही आहेत, या एकदम निर्माण न होता टप्प्याटप्प्याने या अस्तित्वात आलेल्या आहेत. जसं की सुरुवातीच्या काळामध्ये एकल व्यापारी संस्था ह्या त्या ठिकाणी कार्यरत होत्या. आता एकल व्यापारी संस्था कार्यरत असताना त्या ठिकाणी मर्यादित भांडवल असेल, मर्यादित व्यवसाय असेल किंवा मर्यादित नफा असेल, या सर्व कारणांनी की थोडंसं मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची गुंतवणूक करून व्यवसाय व्यापक स्वरूपामध्ये करता येईल या अनुषंगाने भागीदारी संस्था त्या ठिकाणी कार्यरत झाली की भागीदारी संस्थेमध्ये एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन काम करू लागल्या आणि या भागीदारी संस्थेचा जो व्यवसाय आहे तो सुरू झाला. त्यानंतर भागीदारी संस्थेमध्ये देखील त्या ठिकाणी काही कमतरता वाटू लागली, त्यामुळे संयुक्त भांडवली संस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आली. आणि संयुक्त भांडवली संस्था अस्तित्वात येण्याचं कारण का की संयुक्त भांडवली संस्थेमध्ये मोठे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावरती किंवा अनेक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावरती भांडवल गुंतवणूक त्या ठिकाणी करू शकतील, मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जाऊ शकेल आणि समाजातील अनेक गुंतवणूकदार की जे घटक आहेत किंवा समाजातील अनेक घटक की ज्यांना आपण गुंतवणूकदार म्हणूयात त्यांना त्या ठिकाणी संधी दिली गेली व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याकरिता. आणि त्या माध्यमातून या संयुक्त भांडवली संस्था आधुनिक तंत्र व कौशल्यांचा वापर करून उत्पादन आणि सेवा कार्यांमध्ये नफा मिळवण्यासाठी स्थापन झाल्या. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्याने किंवा वेगवेगळ्या अवस्थेतून या विविध संस्था अस्तित्वात आल्या हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग आता त्यासोबतच सहकारी संस्था देखील कार्यरत आहेत. सहकारी संस्था देखील आर्थिक दुर्बल घटकांना त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत आणि त्यासोबतच सहकारी संस्था देखील उत्पादन घेत आहेत, सेवा प्रदान करत आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला अनेक ज्या व्यवसाय संघटन प्रकारांचा या प्रकरणामध्ये या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आपण या ठिकाणी थोडक्यात या संस्थांविषयीची माहिती या ठिकाणी मिळवलेली आहे. आता आपण या ठिकाणी सर्वात सुरुवातीला जर विचार केला तर या ठिकाणी एकल व्यापारी संस्था, ह्या एकल व्यापारी संस्थेचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. एकल व्यापारी संस्थेलाच आपण म्हणतो सोल ट्रेडिंग कन्सर्न्स की त्याला प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणून देखील ओळखलं जातं. आता एकल व्यापारी संस्थेलाच व्यक्तिगत व्यापार किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणून देखील ओळखलं जातं. तर आता आपण व्यक्तिगत व्यापार म्हणजे काय हे या ठिकाणी समजावून घेणार आहोत. तर व्यक्तिगत व्यापार म्हणजे काय की असा व्यवसाय करणारी व्यक्ती की ज्या व्यवसायामध्ये एकच व्यक्ती मालक म्हणून काम करते, एकच व्यक्ती
व्यवस्थापन बघते आणि एकच व्यक्ती व्यवसायाला नियंत्रित करते, अशा व्यवसायाला व्यक्तिगत व्यापार म्हणून या ठिकाणी ओळखलं गेलेलं आहे. व्यक्तिगत व्यापार हा जो शब्द आहे, या शब्दामध्येच ह्या एकल व्यापारी संस्थेचा अर्थ दडलेला आहे की एकल व्यापारी संस्था ही एका व्यापाऱ्याने सुरू केलेली संस्था आहे. उदाहरणार्थ कापड दुकान असेल, एखादा मेडिकल स्टोअर असेल, किंवा त्या ठिकाणी एखादा मॉल असेल, किंवा त्या ठिकाणी किराणा मालाचं छोटंसं दुकान असेल. या प्रकारचे जे व्यवसाय आहेत ते एका व्यक्तीकडून चालवले जातात आणि या एका व्यक्तीकडून चालवले गेलेले हे जे व्यवसाय आहेत यांना व्यक्तिगत व्यापार म्हणून देखील ओळखलं जातं. तर त्या ठिकाणी जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे भांडवल व्यवसायामध्ये गुंतविते व व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन आणि नियंत्रण स्वतः करते, झालेल्या नफ्या तोट्यास स्वतः जबाबदार असते, अशा व्यापारास व्यक्तिगत व्यापार किंवा एकल व्यापारी संस्था असे म्हणतात. तर अशा पद्धतीने एकल व्यापारी म्हणजे काय याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. व्यवसायामध्ये जी भांडवलाची गुंतवणूक या व्यक्तीकडनं केली जाते की ज्यामध्ये वैयक्तिक स्वरूपात असलेला जो उपलब्ध असलेला पैसा वापरला जातो, मित्र नातेवाईक किंवा बँका यांच्याकडून कर्जाऊ स्वरूपामध्ये पैसा घेतला जातो आणि या व्यवसायामध्ये गुंतवला जातो. मग व्यवसायामध्ये पैसा गुंतवल्यानंतर नफा हो अगर तोटा हो, कुठलाही परिणाम त्या ठिकाणी मिळो, त्या ठिकाणी व्यवसाय करण्याची जबाबदारी ही या व्यक्तीने घेतलेली असते. मग नफा जास्तीत जास्त कसा मिळेल या अपेक्षेने या प्रकारची व्यक्ती या व्यवसायामध्ये भांडवल गुंतवते आणि व्यवस्थापन बघते. आता व्यवस्थापन करणं म्हणजे देखील तरी काय, तर एकल व्यापारी संस्थेमध्ये त्या ठिकाणी दैनंदिन स्वरूपातील ज्या घडामोडी आहेत, ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, आपण त्याला व्यवस्थापन करणं म्हणूयात. जसं की दुकान असेल, एखादं किराणा मालाचं दुकान असेल, त्यात व्यवस्थापन करण्याचा अर्थ असा होतो की जो माल असेल की जो घाऊक व्यापाऱ्यांकडनं खरेदी करणं आणि जो माल त्या ठिकाणी शॉर्टेज असेल त्याची खरेदी करणं, त्याची ऑर्डर देणं असेल, किंवा ग्राहक आल्यानंतर ग्राहकांना मालाची विक्री करणं असेल, किंवा ग्राहकांना माल कसा विकायचा, जसं की उधारीने विकायचं की रोखीने विकायचा, मग उधारीने विकला जाणारा माल त्याचा नोंदी कशा पद्धतीने ठेवायच्या, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी या व्यक्तीला एकट्यालाच बघाव्या लागतात. तर अशा पद्धतीने व्यवस्थापन या व्यक्तीकडनं त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे संयुक्तरित्या जर आपण लक्षात घेतलं तर एकल व्यापारी हा जो आहे हा एकटाच व्यक्ती आहे की जो एकट्याच्या जबाबदारीने, स्वतःच्या जबाबदारीवरती त्या ठिकाणी व्यवसायातील धोके स्वीकारून या ठिकाणी व्यवसाय करत असतो. अशा व्यक्तीला आपण एकल व्यापारी म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. त्यानंतर हा झाला एकल व्यापारी संस्थेचा अर्थ. आता एकल व्यापारी संस्थेचा किंवा व्यक्तिगत व्यापाराचा जी व्याख्या आहे ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर अशा एकल व्यापाराची जी व्याख्या आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत की ज्यामध्ये जेम्स लुंडी यांनी या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायात स्वतःचे भांडवल गुंतविते आणि व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवरती चालवते आणि व्यवसायातील नफ्या तोट्यात स्वतःच जबाबदार राहते, तेव्हा त्यास एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी व्यक्तिगत व्यापाराची यांनी या ठिकाणी व्याख्या जी काय दिलेली आहे की ज्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायात स्वतःचे भांडवल गुंतवते, म्हणजे व्यवसायामध्ये ज्या वेळेला व्यक्ती स्वतःचा जो पैसा आहे मग तो स्वतःच्या खिशातला असेल किंवा बँकांकडून कर्जाऊ स्वरूपात आणलेला असेल, तो पैसा व्यक्ती काय करते भांडवलाच्या स्वरूपामध्ये व्यवसायामध्ये गुंतवते. की जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायात स्वतःचे भांडवल गुंतवते व व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवरती चालवते, की जो भांडवल त्या व्यक्तीने त्या व्यवसायामध्ये गुंतवलेला आहे त्या व्यवसायाचा परिणाम कुठलाही असो, मग तो नफा असो अगर तोटा असो, की त्यावरती स्वतःच्या जबाबदारीने ती व्यक्ती त्या ठिकाणी त्या भांडवलाची गुंतवणूक त्या व्यवसायामध्ये करत असते आणि व्यवसायातील नफ्या तोट्याला स्वतःच जबाबदार राहते. म्हणजे ही व्यक्ती काय करते की व्यवसायात होणारा नफा असो अगर तोटा असो, जो काय असो, त्याला स्वतः त्या ठिकाणी जबाबदार राहण्याची क्षमता किंवा जबाबदार त्या ठिकाणी राहते. आणि असा जो व्यापार आहे अशा व्यापाराला एक व्यक्तिगत व्यापार किंवा एकल व्यापारी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्यानंतर दुसरी व्याख्या या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की डॉक्टर जॉन शुबिन यांनी या प्रकारची व्याख्या दिलेली आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की व्यापारात एकच व्यक्ती
व्यवसायाला भांडवल पुरवठा करते किंवा एकच व्यक्ती व्यवसायात भांडवल पुरवठा करून व्यवसायाचे व्यवस्थापन व नियंत्रण करते. म्हणजे व्यक्तिगत व्यापार असा व्यापार आहे, असा व्यवसाय प्रकार आहे की ज्यामध्ये व्यक्ती व्यवसायामध्ये त्या ठिकाणी व्यवसायाचं व्यवस्थापन आणि नियंत्रण ही एकटीच करते, स्वतः त्या ठिकाणी बघते आणि नफा नुकसानीत स्वतःच जबाबदार राहते. त्यास एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हणतात. अशा प्रकारची व्याख्या डॉक्टर जॉन शुबिन यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर यातून आपल्याला एकच लक्षात घ्यायचं आहे की एकल व्यापारी संस्था जी आहे किंवा व्यक्तिगत व्यापार जो आहे की त्यामध्ये एकाच व्यक्तीकडनं नफा मिळवण्याच्या हेतूने भांडवलाची गुंतवणूक वैयक्तिक जबाबदारीवरती केली जाते. मग त्या ठिकाणी स्वतःच्या जबाबदारीवरती नफ्या तोट्याच्या किंवा नफ्या तोट्याला ही व्यक्ती स्वतः जबाबदार असते. असा जो व्यवसाय प्रकार आहे, अशा व्यवसाय प्रकाराला व्यक्तिगत व्यापार म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि म्हणण्यासाठी हा जो व्यवसाय प्रकार आहे हा अतिशय पूर्वीपासून चालत आलेला प्रकार आहे की ज्या माध्यमातून व्यक्ती आपली उपजीविका करू शकते. मात्र या एकल व्यापारी संस्थेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी मर्यादित भांडवल त्या ठिकाणी उपलब्ध यातनं होतं किंवा मर्यादित नफा त्या ठिकाणी मिळतो. किंवा असं म्हणता येईल की एकल व्यापारी संस्थेमधील जे टर्नओव्हर आहे, ज्या उलाढाली आहेत, जी खरेदी विक्री आहे ही मर्यादित स्वरूपामध्ये असल्याकारणाने इतरही संस्था किंवा इतरही व्यवसाय संघटन प्रकार या उणीवा लक्षात घेऊन त्या ठिकाणी अस्तित्वात आलेले आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जसं की एकल व्यापारी संस्थेच्या नंतर भागीदारी संस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आली. याप्रमाणे म्हणजे परिस्थितीच्या अनुषंगाने या सर्व व्यवसाय संघटन प्रकारांचा उदय झालेला आहे. मग या एकल व्यापारी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला एकच लक्षात आलं की एकल व्यापारी संस्था ही कमी भांडवलामध्ये कुठलीही व्यक्ती कधीही या प्रकारचा व्यवसाय प्रकार सुरू करू शकते. मात्र जर व्यक्तिगत व्यापार किंवा व्यक्तिगत स्वरूपातील हा व्यवसाय जर एखाद्या व्यक्तीला सुरू करायचा असेल तर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत की ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका आहे, यांच्या परवान्याची आवश्यकता या व्यवसाय संघटना सुरू करताना असते. आणि म्हणूनसाठी व्यक्तिगत व्यापार कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी स्थापन करू शकते. कुठल्याही परवान्याची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना तो तर आवश्यक आहेच आहे, मात्र इतर कुठल्याही कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याची आवश्यकता भासत नाही. हे या ठिकाणी विशेषतः लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने एकल व्यापारी संघटना किंवा एकल व्यापार या व्यापाराची जी वैशिष्ट्ये आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापार याचा अर्थ किंवा व्याख्या व्यवस्थितपणे समजले असतील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे.